या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर इंगोले साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर दिलीप मुंडे साहेब, डॉक्टर अशोक पोरवार साहेब, ज्यांचा या ठिकाणी आज सन्मान झाला, विशेष सन्मान असे माझे सहकारी डॉक्टर राहुल मुक्कावार, वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रामराव श्रीरामे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बालाजी गरुडकर, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे माझे मित्र डॉक्टर अमित मस्करले, डॉक्टर व्यंकटेश शुभेदार, वैद्यकीय संस्था IMA व इतर संलग्न संस्था निमा या सर्व संस्थांचे पदाधिकारी ज्यांचा आज या ठिकाणी सन्मान झाला, असे सर्व गुणवंत, त्यांचे सर्व पालक, उपस्थित सर्व डॉक्टर, सहकारी बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम उपस्थित सर्वांना मी माझ्या वतीनं आज धनत्रयोदशी आणि धन्वंतरी पूजनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. ज्यांचा आज सन्मान झाला अशा सर्व गुणवंतांनाही मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते यशवंत व्हावेत अशी सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. कार्यक्रम सुरू होता डॉक्टर अविनाश पाळेकर यांनी अत्यंत सुंदर संचलन केलं आणि ती वेळोवेळी मला बोलत होते की तुला जायचं आहे का, तब्येत बरी असेल तर जाऊ शकतोस. पुढे अविनाश, हां, त्यांना मला संधी भेटली नाही, तर त्याला मी सांगणार होतो कारण निवडणुका समोर आहेत आणि अशा वेळेस कार्यक्रम सोडून जाणं हे मला परवडणार नाही. त्यामुळे किती ताप आला आणि जरी माझी तब्येत खराब असली तरी मी काही कार्यक्रम जायचा मला काही मूड नव्हता. आणि परंतु तुम्ही सगळ्या लोकांनी जी माझी व्यवस्था करून टाकलेली. मी जेव्हा पहिल्यांदा आमदार म्हणून कार्यक्रमाला यायचो त्यावेळेस फक्त वैद्यकीय संस्था होती आणि माझ्या माहितीप्रमाणे नवीन सुरू झाली होती. आता आज मला कळालं की आता वैद्यकीय संस्था IMA आणि पुढे 2-3 संघटना आता नवीन जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आता आपल्यामध्ये पण गट पडलेली आहेत. त्यामुळं भविष्यामध्ये समजा एखादा गट बाजूला जरी गेला बाकी सगळे आपल्यासोबत राहतील अशी आपण सर्वांनी व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल इथून पुढे काही फार सर्वांनी बौद्धिक प्रबोधन या ठिकाणी सर्वांनीच केलं तर त्यावर आता मी बोलणार नाही. एक गोष्ट आज प्रकर्षानं जाणवली की आपल्या क्षेत्रातली अनेक माणसं, कोणी वकील व्हायचा प्रयत्न करतंय, माझ्याप्रमाणे कोणी राजकारणात जायचा प्रयत्न करतंय, म्हणजे हळूहळू इतर क्षेत्राकडे सुद्धा आपल्या लोकांचा कल होत आहे. आणि याचं कारणही असंच आहे. मी आता सर्वांना सांगितलं की परवा एक पेपरला बातमी होती टाइम्स ऑफ इंडियाला की यावर्षी आता ऍडमिशनची प्रोसेस सुरू असताना MBBSच्या 2,500 जागा देशामध्ये वाढल्या. त्यातल्या 200 का 300 जागा महाराष्ट्रामध्ये वाढल्या. मी जेव्हा MBBSला होतो तेव्हा KM ला 180ची बॅच होती, ह्यूज बॅच. म्हणजे पहिलं वर्ष संपेपर्यंत आपल्या बॅचमधल्या अनेक मुलांची आमची ओळख नव्हती. माझ्या मुलीचं ऍडमिशन घ्यायला गेलो, प्रायव्हेट कॉलेज आहे, मला असं वाटलं की 100 मुलं असतील पहिल्या बॅचला. काल माझ्या मुलीने सांगितलं पप्पा मला 250 मुलं आहेत. म्हणजे अख्खं MBBS संपेपर्यंत सुद्धा बऱ्याच लोकांचे चेहरे, नाव त्यांना कळणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉलेजची संख्या वाढते, डॉक्टर्स रोज बाहेर पडतात आणि जेवढ्या प्रमाणात हे डॉक्टर बाहेर पडतात तेवढ्या प्रमाणामध्ये सरकारच्या व्यवस्थेमध्ये यांना अकोमोडेट करायची व्यवस्था सरकारने केली नाही. त्यामुळं भविष्य काळामध्ये डॉक्टरांचं क्षेत्र हे अत्यंत आव्हानात्मक आहे. आता पुणे साहेब बोलले त्या नवीन मुलांना, मी त्यांचं म्हणजे त्यांना मला डिस्करेज करायचं नाही, परंतु त्यांच्यासमोर फार मोठी आव्हानं भविष्यकाळामध्ये राहणार आहे हे नक्की आहे.
आणि त्याचप्रमाणे दुसरी राजकीय व्यवस्था मला असं वाटतं की डॉक्टरांच्या विरोधामध्ये काम करत आहे. जेवढे या व्यवस्थेमध्ये आपण कमी असू तेवढ्या या व्यवस्थेमध्ये आपण निगलेक्टेड असतो. कुणी आपल्या मनाकडे ध्यान देत नाही. जेवढे आपण असंघटित असतो तेवढे आपल्यावरती अत्याचार होतात. आणि डॉक्टर हा कायम या व्यवस्थेमधला सॉफ्ट टार्गेट राहिलेला आहे. एखादा पेशंट सिरियस येतो, दुर्घटना होते आणि डॉक्टरांचा दवाखाना मोडतात. कायदे तयार आहेत, अंमलबजावणी होत नाही कारण आपण कमी आहोत. मी जेव्हा मॅटको संघटनेमध्ये काम करायचो त्यावेळेस मी वारंवार बघितलं की शिक्षकांच्या संघटनेचे मोर्चे निघतात आणि सरकार 2 दिवसामध्ये गुडघे टेकतं. एसट्या बंद होतात, त्यांच्या संघटना काम करत नाही आणि 8व्या दिवशी सरकार त्यांचं म्हणणं ऐकते. परंतु डॉक्टरांनी किती मोर्चे काढले आणि किती आपण काम बंद केलं कोणी अप्लाय करत. त्याचं कारण हे आहे की आपली संख्या कमी आहे. आणि आता असंच व्हायला लागलंय की आता सरकार एक नवी म्हणजे मला कोणाला आपल्यातले काही लोक BMS असतील, काही BHMS असतील, परंतु आता MBBS प्रमाणे BMS आणि BHMS लोकांना सुद्धा आता शासकीय नोकऱ्यामध्ये MBBSच्या प्रमाणामध्ये घ्यायचा त्यांनी निर्णय केलाय. क्रॅश कोर्स 3-4 महिन्याचा क्रॅश कोर्स करून त्यांना आपल्या बरोबर ना असं काहीतरी एक धोरण ठरलंय. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या थोड्याशा आपल्या अभ्यास जाणाऱ्या आहेत. आपण सर्वजण माझे सहकारी आहात. नक्कीच मी विधानसभेमध्ये या ठिकाणी याबद्दल मी बोलणार. आपण जे मला निवेदन दिलंय याची कॉपी मी माननीय मुख्यमंत्र्यांनाही पाठवलेली आहे. परंतु एकीकडे कॉलेजची वाढती संख्या, त्यामधून बाहेर पडणारे अनेक डॉक्टर्स आणि अशा प्रकारचे हे सगळे निर्णय हे भविष्य काळामध्ये या व्यवसायाचं जे वलय आहे हे वलय कमी करणारे आहे. एक वेळेस जे डॉक्टर बाहेर यायचे म्हणजे विशेषतः इंगोले साहेबांच्या काळ असेल, त्यानंतर पुंडे साहेबांचा असेल किंवा कदाचित माझ्यापर्यंत असेल, त्यावेळेस जेवढी माणसं बाहेर पडली हे सगळे त्या व्यवस्थेमध्ये लीडर्स होते. आपण लीड केलं. जोपर्यंत आपण गावामध्ये प्रॅक्टिस करायचो अख्खं गाव आपलं ओळखायचं. परंतु आज इथं बसलेल्या अर्ध्या डॉक्टरांना मी ओळखत नाही. कारण आता हे डॉक्टर्स बाहेर पडत आहेत. दे आर नियरली सर्व्हिस प्रोव्हायडर्स. ते या सोसायटीला लीड करत नाही तर ते केवळ सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. ज्याप्रमाणे शिक्षक शाळेत जाऊन शिकवतो, संध्याकाळी घरी येतो, त्याप्रमाणेच आता आपण फक्त सर्व्हिस प्रोव्हायडर बनलेलो आहोत. आणि मला असं वाटतं की कुठेतरी आपल्या क्षेत्रामध्ये सुद्धा भविष्य काळामध्ये पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वाची सुद्धा त्या ठिकाणी गुण वाढली पाहिजे. यावरही आपण फक्त मार्क घेऊन आपण नेतृत्व उभं करत नाही. प्रत्येक क्षेत्राला नेतृत्व म्हणजे फक्त आमदार होणं किंवा नगराध्यक्ष होणं हे नेतृत्व नव्हे. प्रत्येक क्षेत्रामध्ये लिडरशिप असते. जसं आपले लीडर पुंडे साहेब होते अनेक वर्षापासून आहे. ज्याप्रमाणे बैठका आपल्या गावामध्ये होतात, असे कार्यक्रम आपण घेतो. मला असं वाटत नाही की आपल्या जिल्ह्यामध्ये तरी अशी वैद्यकीय संस्था किंवा अशी IMA असेल जे प्रत्येक आपण एवढी शिबिरं घेतो, रक्तदान करतो, विविध सामाजिक उपक्रम आपण राबवतो. तर ही लिडरशिप तर ही लिडरशिप प्रत्येक क्षेत्रामध्ये राहायला पाहिजे असं मला वाटतंय. एका बँकेमध्ये मी गेलो. स्टँडर्ड चार्टर्ड नावाची एक आंतरराष्ट्रीय बँक आहे. कधीतरी मी शिकायला असताना त्या बँकेचं क्रेडिट कार्ड माझ्याकडे होतं आणि त्यावेळेस त्या बँकेचे 1400 रुपये मी भरले नाही. आणि नंतर त्या बँकेनं माझी वाट बघितली, मी पैसे भरलेच नाही आणि मग त्यांनी माझं ते अकाउंट NPA करून टाकलं. आणि नंतर जेव्हा मी त्या बँकेकडे लोनला गेलो तेव्हा माझा सिबिल खूप कमी आला होता. मला कळत नव्हतं की मी तर बाकी सगळ्यांचे हप्ते बरोबर भरतो, मग सिबिलला कमी झाला. मग सर्च केला आम्ही तेव्हा मला कळालं की त्या बँकेचे आपण 1400 रुपये भरले नाही. त्याचा व्याज आता होऊन काहीतरी ते 10-15 हजार रुपये झाले होते, 20,000 रुपये. आणि तेवढ्या एका लहानशा कारणामुळं मग मी त्या बँकेला विनंती करायला गेलो. मोठी बँक होती आणि त्या बँकेमध्ये मी खूप वेळ बसलो कारण ते माझा अकाउंट म्हणजे माझा जे काही डेटा होता ते सापडत नव्हता. आणि त्या ठिकाणी अनेक लोकांची माझं इंटरॅक्शन झालं
ते सर्वांशी जेव्हा बोललो तेव्हा मला कळालं की